जय जय रघुवीर समर्थ। भक्तांनो, आपल्या चॅनेलवरती कधी कधी अशा कमेंट्स येतात की काही कारणांमुळे आम्हाला उपासना करायला जमत नाही, समर्थांची सेवा करायला जमत नाही। मग अशा वेळी आपण काय करू शकतो? भक्तांनो, असा प्रश्न खूप जणांना असतो। जसं की अनेक स्त्रियांच्या घरामध्ये त्यांना खूप कामं असतात, म्हणजेच नवऱ्याचा डब्बा तयार करायचा असेल किंवा लेकरांची शाळा असेल, घरातील खूप काम असेल किंवा असे खूप सारे प्रश्न असतात। आणि तसंच पुरुषांचं देखील आहे की ज्यांना दररोजच्या अति कामांमुळे किंवा दररोजच्या नियमित कामांमुळे त्यांना उपासना करायला जमत नाही। तसेच घरातील अशा अनेक काही अडचणींसाठी ज्यामुळे आपण वेळ काढू शकत नाही, किंवा काही जणांच्या घरामध्ये जास्तीत जास्त देवपूजा किंवा उपासना म्हणा, देवाचं केलेलं कोणतंही कार्य त्यांना आवडत नाही। असे अनेक पुरुष मंडळी आहेत की त्यांना त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नीने जास्त उपासना, देवाचे कोणतेही कार्य, देवपूजा म्हणा किंवा देवाची भक्ती म्हणा, वाचन गायन केलेलं आवडत नाही। तर अशा भक्तांसाठी मी आज एक सोपा भक्ती मार्गाचा उपाय सांगणार आहे, आणि तो उपाय आपण करून आपण आपल्या समर्थांना प्रसन्न करू शकतो। तर भक्तांनो, ज्यांना असा प्रश्न पडतो किंवा ज्यांना असे बरेच प्रश्न आहेत, तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। तर आज मी तुम्हाला सर्व भक्तांच्या अनुभवानुसार एक माहिती सांगणार आहे। कोणत्याही प्रकारची चिंता न करता, कोणत्याही प्रकारचे मनावर दडपण न घेता तुम्हाला व्यवस्थित ते काम करायचं आहे। अगदी अवघड असं कोणतंच काम नाही। हे सर्व करताना आपल्याला फक्त आपल्या मनाशी प्रामाणिक राहायचं आहे। मग समर्थ आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही, हे समर्थांचं वचन आहे। कारण आपले समर्थ म्हणतात की प्रत्येकाचा दिवस येत असतो, ही वेळ सुद्धा निघून जाईल। फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे। मित्रांनो, दिवस खराब आहेत पण आपलं आयुष्य नाही। दुनिया विरोधात असली तरी सुद्धा आपले समर्थ आपल्या सोबत आहेत। भक्तांनो, समर्थांना आपलंसं करण्यासाठी वेगळं काही करण्यापेक्षा किंवा घोर साधना करण्यापेक्षा आपले कर्म करत करतच आपण केलेले देवाचे स्मरण सुद्धा त्या परमेश्वराला पुरेसा आहे। समर्थ हे परब्रह्म असल्यामुळे आपण केवळ काया वाचा आणि मनाने केलेली तोडकी मोडकी सेवा सुद्धा अगदी सहजतेने समर्थ स्वीकारतात, आणि या अल्पशा सेवेचे फळ सुद्धा ते एखाद्या महान योग्याच्या साधनेला लाजवेल एवढे मोठे देतात। भक्तांनो, आपण आपल्या दररोजच्या जीवनातील दैनंदिन कर्म करत असताना आपल्याला प्रत्येक वेळी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे, आणि अखंड त्या समर्थांच्या भक्तीमध्ये, समर्थांच्या नामस्मरणामध्ये आपल्याला राहायचं आहे। आपल्याला कधीच विस्मरण पडू द्यायचं नाही। संत जनाबाईंनी म्हटल्याप्रमाणे, उठता बसता घेईन तुझं नाव, मुखी मी अनंता। अगदी त्याचप्रमाणे आपल्याला समर्थांच्या नामाचा जप आपण आपल्या दैनंदिन जीवनात काम करत असताना आपल्याला करायचा आहे। भक्तांनो, समर्थांच्या श्रद्धायुक्त नामस्मरणामुळे आपल्याला खूप असा फायदा होऊ शकतो। फायदा म्हणजेच काय, तर आपल्याला समर्थांची प्रत्येक वेळोवेळी आपल्याला प्रचिती दिसून येईल। काही प्राणघातक संकटे असतील, अनेक प्रकारची विघ्ने असतील, ती समर्थांच्या नामस्मरणामुळे आपोआप नष्ट होतील। समर्थांच्या श्रद्धायुक्त नामस्मरणामुळे भूत आणि पिशाच या काही बाधा आहेत त्या सुद्धा नष्ट होतील। आपल्यावर मंत्रून टाकलेल्या वाईट शक्तींपासून आपली नक्की सुटका होईल, आणि तसेच मनुष्याच्या जीवनाला ग्रासणारे नाना प्रकारचे खेळ सुद्धा त्या नामस्मरणामुळे संपुष्टात येतात। ब्रह्मा राक्षस आणि ब्रह्मा यांच्या संबंधापासून आपल्याला सुटका मिळते। भक्तांनो, आश्चर्य वाटेल, परंतु समर्थांच्या अखंड नामस्मरणात नेहमी दंग असणाऱ्या भक्ताला कधीच विष बाधा होत नाही। मुख्य म्हणजेच समर्थांच्या नामामुळे मनुष्याला
उत्तम आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. समर्थांच्या नामामुळे उत्तम गती प्राप्त होते, म्हणजेच आपल्याला मोक्ष मिळतो. म्हणूनच समर्थ म्हणतात की नामे संकटे नास्ती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. या नामाचा महिमा सर्व संत पुरुषांनी गायला आहे. भक्तांनो, परमेश्वराला शरण जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच नामस्मरण आहे. समर्थांचे नाम मनात घुमू लागले की आयुष्याला कैवल्य अर्थ प्राप्त होतो. नामानेच तर वाल्या कोळ्याचा विलक्षण प्रज्ञावान वाल्मिक ऋषी झाला. त्या परमेश्वराच्या नामस्मरणामुळेच महापापी अजामेळ पावन झाला. राम नामामुळेच दगडी शिळा सुद्धा समुद्रात तरल्या गेल्या आणि त्यामुळेच सेतू बंध निर्माण झाला. असंख्य भक्तांचा उद्धार फक्त आणि फक्त एका नामामुळे झाला. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की समर्थांचे नाम तुमच्या मुखात सदैव असू देत. नाम आपल्या मनात समर्थांचे रूप प्रगट करते. नामाला जातीभेद, पंथभेद, धर्म असं काही सुद्धा नाही. नाम कोणीही केव्हाही आणि कधीही घेऊ शकतो. चहू वर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैलतीर पावती नामे. चारही वर्णांमध्ये समर्थांच्याच नामस्मरणाचा अधिकार आहे. लहान असू देत, थोर असू देत, ही भेदभावना त्या नामस्मरणाला कधीच ठाऊक होत नाही. अडाणी माणूस असू देत किंवा अज्ञानी माणूस सुद्धा त्या नामस्मरणामुळे तरला जाऊ शकतो. म्हणूनच नामस्मरण हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. भक्तांनो, मी तुम्हाला अनुभवाने सांगते की नामस्मरण श्रेष्ठ पूजा आहे. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला जर समर्थांच्या खूप जवळ जायचं असेल, त्या परब्रह्माला जर तुम्हाला आपलंसं करून घ्यायचं असेल, तर उठता बसता अखंड त्या परमेश्वराचं नामस्मरण सतत चालू ठेवा. भक्तांनो, तुम्हाला समर्थांची सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही सतत नामस्मरण चालू ठेवलंच पाहिजे. समर्थांच्या नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे आणि याच नामस्मरणामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे ते मिळवू शकता. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.